नमस्कार. खरं तर इथं बसलेले सगळे कधी ना कधी कुठे ना कुठे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेत. त्यांच्याकडे कामाचा कुठे ना कुठे वाटा असा आहे. मुंबईच्या बदलात, मुंबईच्या घडण्यात, मुंबईत कुठे ना कुठे जाऊन महाराष्ट्रात. मी एकमेव आत्ता अशी व्यक्ती इकडे तर एकमेव भाजपाकडून आहे. जरी NDAचे आम्ही सगळे बसलेत. 3:1 असं झालेलं मी म्हणत होते. आणि दुसरंही महत्त्वाचं असं आहे की माझ्यासाठी ही पहिलीच एक लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेली संधी आणि ती खूप मोठी संधी आहे आणि त्याची मला पुरेपूर जाणीव आहे. माझा मतदारसंघ हा बघितला गेला तर जेव्हा मला तिकीट मिळालं, मी थोडी जस्ट रूपरेषा देते. 10-12 मिनिटात 5 मिनिटात मी सांगेन माझ्या काय विजन्स आहेत. मुंबईत सगळ्यात कठीण आणि सगळ्यात मोठा काँग्रेसचा गड असलेला मतदारसंघ होता म्हणताना बरं वाटतं. तेव्हा आहे असं म्हणावं लागायचं 16 तारखेच्या आधी. आणि तिथे म्हटलं जायचं की तिथे कधीच कोणी सुरुंग लावू शकत नाही. इथे भरपूर माझे पत्रकार मित्र बसले. जेव्हा मला संधी मिळाली तिथून लढण्याची, तर भरपूर जण असे म्हणले की अपने आप को मारना चाहती हो तो क्या तुम मरना तो है ही, गोली मार के मारना चाहती हो या समुद्र में डूब के मरना चाहती हो, अशी परिस्थिती होती. पण मी त्यांना म्हटलं देखते हैं, जब जबाबदारी अंगावर आली तर आपण लढूया. एक कॅल्क्युलेशन. शेवटी निवडणुका हे 3-4 मुद्द्यांवर असतात. माझ्या वडिलांना त्याच्यात जास्त कळायचं. थोडं बहुत आम्ही बघायचो, शिकायचो. स्वतःही एक निवडणूक हरलेली सुद्धा आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशन, गणित, तेव्हाची हवा, त्यानंतर लोकांशी असलेला कनेक्ट आणि ते सगळं एका वेळेस सगळं जुळलं तर कुठे ना कुठे जाऊन तुमच्यात तो कॉन्फिडन्स येतो आणि तो कॉन्फिडन्स आमच्यात होता. मी निवडणूक 3-4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर लढलेले आहे आणि मी नेहमी त्या मुद्द्यांवर अजूनही लढत होतो. आम्ही त्याच मुद्द्यांवर आता चर्चा करत होतो. माझा मतदारसंघ हा फार प्रत्येकाचा वाढलेला, पण माझा फारच अस्ताव्यस्त अमिब्यासारखा वाढत चाललेला मतदारसंघ आहे. तो बांद्र्याच्या रेकग्नेशनपासून पवईच्या हिरानंदानीपर्यंत आहे. तो चांदिवली, कुर्ला, कलिना, बैल बाजारपासून तो पार्ले टिळकपर्यंत बसलेला आहे. असा हा मतदारसंघ जिथे तिन्ही हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न या तिन्ही लाईन पोचलेल्या आहेत. त्यामुळे रेल्वेचं कोणी वेस्टर्नवर बोलू शकतो, कोणी हार्बरवर बोलू शकतो. मला तिन्हीवर बोलावं लागेल. आणि तिन्हीच्या मुद्द्यावर एक मुंबईची रेल्वे आणि स्पेशली वेस्टर्न सबर्ब्समध्ये हाऊ द रेल्वे शुड वर्क फॉर, या मुद्द्यांवर मी जास्त लक्ष केंद्रित करू इच्छिते. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तो मतदारसंघ हा म्हणजे प्रत्येकाचा वेगळा. दक्षिण मुंबईमध्ये पण उच्चभ्रूपासून एक प्रकारचा मतदारसंघ आहे, गिरणी कामगाराच्या लोकांपर्यंत आहे. धारावीच्या जागेचा मतदारसंघ आहे, अंधेरी वेगळा आहे. पण मुंबई असं शहर आहे की त्याच्यात डिव्हिजन अँड सबस्ट्रॅक्शन समजा केले. कारण की मुंबईत एका झोपडपट्टीपासून एका उच्चभ्रू वस्तीत राहणारी जागा ही फक्त एकमेव दक्षिण मुंबईत असते असंही नाही, ती सगळीकडे आहे आणि सगळीकडे तिथे पॉकेट्स असतात. माझा मतदारसंघ वेगळा आणि निराळा ह्याच्यासाठी आहे आणि तो किचकट म्हणता येणार नाही, फार वेगळा आहे काम करण्यासाठी. जेव्हा केव्हा तुम्ही एअरपोर्टला लँड होता आणि सगळे लोक शी मुंबई एअरपोर्ट इज सो डर्टी बिकॉज देर आर ऑल शँटीज ऑल अराउंड, दॅट इज माय किंगडम. तो सगळा मुंबईचं माझा मतदारसंघ ऑलमोस्ट 60 ते 65% हा झोपडपट्ट्यांनी वाढलेला आहे. त्याच्यात स्लम रिहॅबिलिटेशन, अफोर्डेबल हाऊसिंग विषयी जो मी मुद्दा मांडते तो नेहमीच मांडते. रेल्वे सेफ्टी अँड सिक्युरिटी, छोट्या छोट्या मुद्द्यांपासून रेल्वेचे प्रकल्प मुंबईपासून कळव्यापर्यंत कसं माणसांनी पोचावं, ठाण्याच्या कनेक्टिव्हिटी कसं पोचावं. जेव्हा मी MMR रिजन या विषयावर मी जरा वेग इकडं तिकडचं बोलते कारण की माझी काही तयारी नव्हती, पण जेव्हा आपण मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन विषयी बोलतो तेव्हा आपण मुंबई किती वाढती आणि किती त्याच्या व्यवस्थेसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी काम करायला हवं त्याच्यावर विचार करतो आपण. तेव्हा इथे लोक जे मुंबईत काम करणार आहेत, मला त्याच्यातली 70% लोक ठाण्यात किंवा कल्याण डोंबिवलीला राहत असतील. त्यामुळे मुंबईचा भाग हा कल्याण डोंबिवलीपर्यंत जोडलेला आहे. आणि ॲक्च्युअल मुंबई सबर्ब इज नॉट वेस्टर्न सबर्ब्स वेअर वी आर कंटेस्टिंग फ्रॉम, इट ग्रोज अप टू कल्याण डोंबिवली. म्हणजे तुम्ही ठाण्याला राहता, तुम्ही कल्याण डोंबिवली राहता, सगळे लांब राहतात. त्यामुळे मुंबईचा MMR रिजनवर आपण काय करू शकतो, ह्या मुद्द्यापासून माझ्या मतदार क्षेत्रात मी काय करू शकते, अशा भरपूर मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. आर फायनान्शियल कॅपिटल इज मुंबई. एक इंटरनॅशनल सिटी म्हणून आपण मुंबईकडे बघतो. आपल्या आर्थिक राजधानी कशी असावी, येणाऱ्या काळात देश प्रगतीकडे आपण घेऊन चाललो, तो विकसित व्हावा. त्यामुळे आपली आर्थिक राजधानी जेव्हा आपण पूर्ण विश्वाकडे बघतो आणि ज्या ज्या अपकमिंग कंट्रीज आहेत, समजा तुम्ही चीनला बघा, आपल्यावर शेवटी कॉम्पिटिशनमध्ये आपण 2-3 राष्ट्रांना आता बघतोय आजूबाजूला. चीन बघा, तुम्ही युरोपियन कंट्रीज बघा, अमेरिका बघा आणि आलेल्या नवीन आफ्रिकाच्या देशात सुद्धा बघा, जिथे आता डेव्हलपमेंट वाढत चालली आहे. जरी चीनचाच त्याच्यात हात असला तरी त्या सगळ्यात फायनान्शियल कॅपिटलमध्ये डिरेक्ट फेडरल इन्व्हेस्टमेंट असते. म्हणजे राष्ट्रीय रुपया त्या फायनान्शियल कॅपिटलकडे लक्ष दिलं जातं. हा काय नवीन मुद्दा नाही की मी तुमच्याकडे प्रस्थापित करते. असे मुद्दे JNN REMच्या तर्फे सुद्धा तुमच्या समोर आलेले आहेत.
इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर द सिटी, इन्व्हेस्टमेंट इन सिटीज हाऊसिंग, जे काही राष्ट्रीय रुपया करता येईल, पण त्याला एक स्पेशल अटेन्शन म्हणून आम्ही दिल्लीतून काय आणू शकतो आपल्या शहरासाठी, हेही महत्त्वाचं आहे. मग असं भरपूरदा आमच्या आता गप्पात निघालं की MMRD ह्याच्याकडे असतं, BMC त्याच्याकडे असतं, कोणी BMCला प्रश्न विचारतो तो MMRDचा असतो. जेव्हा मी मिठीकडे गेले त्याच्यात 4 वेगळे मुद्दे मला मिळाले. STP प्लांट्स BMCने लावायला हवेत, पण त्यांना JNNREM कडून पैसे हवेत, कारण की तेवढे पैसे आपल्याकडे नाही. जेव्हा मी मिठीकडे गेले दुसरा प्रश्न विचारला, अरे 2-4 ब्रिज बांधायचे आहेत, ते फक्त एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीकडून आपल्याला क्लिअरन्स घ्यावं लागेल. जेव्हा तिसरा प्रश्न विचारला, तिसरा प्रॉब्लेम हा होता, 4 ब्रिज आणून आहेत ते डिफेन्स मिनिस्ट्रीकडून करून घ्यावे लागतील. सो देर इज ऑलवेज अ हॉचपॉच ऑफ एव्हरीथिंग देर. एक अथॉरिटिव्हली विचार मुंबईसाठी केला जात नाही, ज्यासाठी आपल्याला करायला हवा. आपण म्हणतो BMCमध्ये परवाच आम्ही गप्पा मारत होतो, कचरा पडला, हे पडलं, BMCचं हे काम असायला ते हवं, पण म्हटलं फायनल अथॉरिटी कम्स विथ द कमिशनर अँड वेअर डज ही रिपोर्ट. सो अंडर द CM's ambit there are 17 to 18 agencies who are catering Mumbai, आणि कुठे ना कुठे जाऊन there is no connectivity. मी एक मुद्दा देते त्याच्यात, JNNREMनी 31 मार्च 2014 पर्यंत भरपूर प्रोजेक्ट कंप्लीट करण्याच्या हिशोबाने मुंबईला पैसे दिले. त्याच्यातला फक्त एक ठाण्याच्या कळव्यामध्ये कुठेतरी एक प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. मुंबईत एकही प्रोजेक्ट त्याच्यानी पूर्ण झाला नाही आणि ते पैसे सुद्धा आपले डुबले गेले. तसे भरपूर मुद्दे जे ॲक्च्युअली कनेक्टिव्हिटीसाठी हवे. व्हॉट डू आय कनेक्ट विथ? 4 थिंग्स फॉर माय सिटी. इन्फ्रास्ट्रक्चर, ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुसार ते रस्ते असो, रस्ते बांधणी, जे काय आमच्यातर्फे होऊ शकेल. जसं मी का मुद्दा JNNREMचा काढला, आता JNNREM कम्प्लिटली स्क्रॅप केलेलं आहे UDनी, पण JNNREM जेव्हा तुम्ही दिल्लीतून आणता त्याचं फॉलोअप खासदाराचं काम असतं, कारण की त्यांनी त्याच्या मतदार क्षेत्रासाठी किंवा त्याच्या शहरासाठी आणलेलं असतं, पण ते कुठे ना कुठे परत कनेक्टिव्ह विथ एजन्सीज झालं नसल्यामुळे ते झालं नाही आहे. सो पॉईंट नंबर 1, getting real federal investment to Mumbai, time bound federal investment, connectivity with it, accountability of an MP. तो MP अकाउंटेबिलिटी मध्ये तो कसं ambit मध्ये करू शकतो त्यानुसार काम. दुसरं, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर हे फक्त माझा मुद्दा नसून हा सगळ्यांचा मुद्दा आहे, आणि मुंबई लोकल ही आपल्या सगळ्यांची जीवनवाहिनी आहे. त्या मुंबई लोकलसाठी आपण काय करू शकतो असे भरपूर मुद्दे उठवले जातात, पण मी माझ्या ambit मध्ये, माझ्या छोट्या विचारांमध्ये, माझ्या छोट्या बुद्धीत मला 3 मुद्दे महत्त्वाचे वाटतात. आत्ता प्लॅटफॉर्मची उंची चालू आहे, वाढणं सगळं चालू आहे, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतील, पण महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक स्टेशनवर महिलांसाठी स्वच्छ आणि वेगळं टॉयलेट नाही आहे. माझा हा प्रश्न असणार आहे येण्याच्या जुलैच्या बजेटमध्ये की वी नीड सेपरेट टॉयलेट्स विच कॅन बी हॅव्हिंग अ PPP, अ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप टू वर्क विथ अँड वेअर इट कॅन बी टेकन केअर ऑफ. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मी महत्त्वाचं कारण आहे आमच्या कुर्ला सगळ्या रेल्वे स्टेशनमध्ये जेव्हा रेल्वे ॲक्सिडेंट्स होतात तिकडे बाहेर ॲम्ब्युलन्स नसते. ती प्रत्येक स्टेशनला असेल नक्की असेल, पण आमच्याकडे भरपूर त्याचे नंबर वाढत चालले आहेत. त्यामुळे डेडिकेटेड अगेन अ PPP मॉड्यूल आपल्याला, मी नेहमी म्हणते, मी जेव्हा माझ्या भाषणात सुद्धा, माझ्या निवडणुकीत सुद्धा मी म्हणले की आय वॉन्ट टू वर्क ॲज अ PPP मॉड्यूल, अ पब्लिक पॉलिटिशियन पार्टनरशिप, वेअर अ पॉलिटिशियन अँड पब्लिक डिसाईड दी ambit व्हॉट वी वॉन्ट टू डू फॉर माय सिटी. आणि ज्या मतदार क्षेत्रातून आले तिकडे ॲक्टिव्हिस्ट भरपूर आहेत. बांद्रा खारपासून तुम्हाला माहिती आहे इतके ALMs आहेत, अग्नी आहे, त्या सगळ्या अग्नीच्या परीक्षा पास करून मी निवडून आले इकडे. पण अशा भरपूर गोष्टी होऊन सुद्धा याच छोट्या मुद्द्यांवर जोपर्यंत आपण ते पुश फॉरवर्ड करत नाहीत, जसं महिलांसाठी टॉयलेट असायला हवं. माझा हाही मुद्दा, आणि हा मी पत्र मी रेल्वे मिनिस्टरांना पाठवले की आपल्या ज्या महिलांचे डबे असतात ते फार जास्त नसतात. 1000 ट्रेन असले 3 डबे, 3000 डबे असतील. सगळीकडे आपण CCTV कॅमेरे लावू शकतात फॉर सिक्युरिटी ऑफ विमेन. हे फार छोटे मुद्दे असतात, पण या छोट्या मुद्द्यांवर तुम्ही तो ambit मोठा ठेवू शकतो. मोठे प्रकल्प हे सगळे एक रेल्वे बजेटची गोष्ट आहे, पण हे छोटे छोटे बजेट काढणं हे अवघड नसतं. लेट्स स्टार्ट विथ समथिंग स्मॉलर, छोट्या गोष्टीवरून त्याची सुरुवात करावी. दुसरं, हाऊसिंग. माझ्याकडे म्हाडापासून, म्हणजे आम्हा सगळ्यांकडेच असेल, म्हाडा, SRA, जसं मी म्हणलं की फार मोठी SRAची प्रॉपर्टी आपल्याकडे आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानी जे प्रॉमिस केलेलं आहे त्यानुसार तिथे काहीच काम झालेलं नाही आहे. HDL बरोबर केस झाली, केस त्यांनी PIP केल्या, त्या तिकडे लोकांची घरं झाली नाहीत, लोक तिथेच आहेत, पण PIP विकलेले गेलेले आहेत. आणि आज सुप्रीम कोर्टात HDL केस हरली, पण आज आपल्याकडे मुद्दा हा आहे की तिकडच्या राहणाऱ्या लोकांकडे घरं नाही आहेत. त्यामुळे SRA, एव्हरीथिंग हॅज टू कम इन वन ambit टू बी अ कनेक्टिव्हिटी फॉर माय सिटी. शेवटी हा मुद्दा माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी येतो, एन्व्हायरमेंट. सगळ्यात जास्त मॅनग्रोव्स माझ्या एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीसाठी कनेक्टेड असो, मिठी रिव्हर असो. आणि आय ऑलवेज बिलीव्ह की एन्व्हायरमेंट अँड इकॉनॉमी हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी जोडलेलेच असतात. आज आत्ताच आम्ही गप्पा मारत होतो, आम्ही म्हटलं चांगला मॉन्सून नाही तर इट विल ऑफकोर्स अफेक्ट इकॉनॉमी. तर तसे छोटेही मुद्दे हे माझ्या मतदार क्षेत्रात जोडलेले आहेत. तर मी नेहमी हेच म्हणते, पब्लिक
पॉलिटिशियन पार्टनरशिप या मुद्द्यांवर मी निवडणूक लढली आणि त्यानुसारच मी लोकांशी कनेक्टिव्हिटी ठेवते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा अफोर्डेबल हाऊसिंग, जिथे फॉलोअप फ्रॉम फेडरल स्ट्रक्चर इन माय सिटी व्हॉट आय कॅन डू फॉर माय सिटी. कारण की मोदीजींनी फार कॅटेगरिकली आपल्या भाषणात सांगितलं संसदेत की 2022 प्रत्येक माणसाच्या डोक्यावर मी छत देईन आणि ते अफोर्डेबल हाऊसिंगमधूनच येईल. त्याच्यात मुंबईत फार महत्त्वाचा भाग आणि सगळ्यात जास्त मुंबईला त्याचा फायदा व्हावा यासाठी आम्ही सगळे खासदार प्रयत्न करू. आणि तिसरा रेल्वेची सेफ्टी, सिक्युरिटी आणि अपग्रेडेशन ऑफ रेल्वे, यासाठी या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर मी निवडणूक लढली आणि हे घेऊन पुढे जाईन. मग दुसरा मुद्दा असो एन्व्हायरमेंट असो, मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चर असो, या छोट्या छोट्या मुद्द्यांवर आम्ही नक्कीच एकत्रपणे पुढे जात चाललो आहोत. पण ही सुरुवात आहे. मी आत्ताच पहिल्यांदाच 3च दिवस मला विचारलं गेलं की लोकसभेत कसं वाटलं. म्हणलं खूप बरं वाटलं. 3 दिवस पूर्णपणे चांगल्या स्टुडंटसाठी 11 ते 5 बसलेले होते टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. रिसर्च सुरू केलेला आहे. येणाऱ्या बजेटमध्ये माझ्या मतदार क्षेत्रासाठी मला काय मागायचं हे मला माहिती आहे. ते आत्ता रिव्हील करण्यापेक्षा मी काय मागते आणि त्याची काय उत्तर येतील तुम्ही बघालच. आणि जसं तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, त्यामुळे आपल्याला एकमेकांशिवाय करमणार नाही. तुम्ही माझ्यावर जुलैमध्ये पण लक्ष ठेवालच की मी काय करते आणि येणाऱ्या 5 वर्षातही लक्ष ठेवाल. आणि तुम्ही लक्ष ठेवल्यावर मलाही लक्ष ठेवावं लागेल की माझं ठीक आहे की नाही सगळं. त्यानुसार 5 वर्षांनंतर जनता माझ्यावर किती लक्ष ठेवेल हे तुमच्या लक्ष ठेवण्यावर मला वाटतं दिसून येईल. त्यामुळे मला इथे पहिल्यांदा आयडिया एक्सचेंजमध्ये बोलावल्याबद्दल गिरीश कुबेरजी, वैदेहीजी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. उमाकांतजींनी खूप फॉलोअप घेतला माझा, कारण की त्यांना वाटलं मी येणार नाही. पण मी त्यांना म्हटलं शेवटी नाव महाजन आहे, त्यामुळे वेळ काळ जे काय असेल व्हॉट एव्हर आय प्रॉमिस आय विल बी देअर. आणि मी त्यांना हाही विचारलं की माझी पहिली आयडिया एक्सचेंज आहे, पहिली जनप्रतिनिधी म्हणून मी पार्टीतून संघर्ष करून निवडून आले. तर ते म्हणले जे मनात आहे, जे तुमची इच्छा आहे ते बोलून दाखवा. तर आय हॅव जस्ट रोल्ड द बॉल. त्याच्यानंतर जे प्रश्न उत्तर होतील ते होतीलच होतील. तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ॲज आय हॅव एक्सचेंज माय आयडिया, आय होप यू विल हेल्प मी आउट टू पुट द आयडिया फॉरवर्ड अँड डू समथिंग बेटर फॉर इट. खूप खूप धन्यवाद.